नमस्कार, उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी स्नॅक्सची रेसिपी बनवत आहे। एकदम मस्त असे क्रिस्पी ब्रेड पॉकेट्स जे की तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता। एकदम सोपी आणि पटकन अशी बनवून तयार होणारी रेसिपी आहे। तर सुरुवात करूयात। तर सगळ्यात अगोदर याच्या स्टफिंगची तयारी करूयात। त्यासाठी इथे मी 4 ते 5 बटाटे घेतले आहेत। तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये बनवायचं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये बटाटे तुम्ही घेऊ शकता। तर सुरुवातीला कुकरला बटाटे उकडून घेऊयात। तर साधारणतः 2 ते 3 शिट्ट्यामध्ये बटाटे उकडून होतील। तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात। तर इथे मी एक कांदा बारीक असा चिरून घेतला आहे। कांदा बारीक असा चिरून झाला की बाजूला ठेवून 2 तिखटवाल्या हिरव्या मिरच्या त्यासुद्धा बारीक अशा चिरून घेतल्या आहेत। आता तिखटाचे प्रमाण हे आवडीप्रमाणे कमी अधिक सुद्धा करू शकता। स्टफिंगची पूर्वतयारी होईपर्यंत दुसरीकडे कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकरनुसार तुम्हाला कमी अधिक वेळ सुद्धा लागू शकतो। तर गॅस बंद करून कुकर थंड झाला की बटाट्याची सालं काढून घेतली आहेत। बटाटा हा सहज स्मॅश व्हायला हवा इतका मी बटाटा शिजवून घेतला आहे। तर आता याला व्यवस्थित स्मॅश करून घेऊयात। ज्याप्रमाणे आलू टिक्कीसाठी बटाटा स्मॅश करून घेतो त्याच पद्धतीने बटाटा मी स्मॅश करून घेतला आहे। बटाटा स्मॅश करून झाला की यामध्ये अर्धी वाटी उकडून घेतलेला मटार घातला आहे, जो की उकळत्या पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून साधारणतः 3-4 मिनिटं मंद आचेवर शिजवून घेतला आहे। आता यामध्ये आपण ज्या मिरच्या चिरून घेतल्या होत्या त्या घालायच्या आहेत। त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा, मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। आता यामध्ये 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा आमचूर पावडर घातली आहे। त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा मीठ घालून घातलेले सगळे जिन्नस हे एकजीव करून घ्यायचे। तर आता या स्टेपला तुम्ही किसलेलं चीज किंवा फ्राय केलेले पनीरचे छोटे पीसेस सुद्धा घालू शकता। यामुळे आणखीनच पौष्टिक असा हा नाश्ता बनवून तयार होतो। तर बघू शकता व्यवस्थित असं एकजीव झालेलं आहे। आता याला शेप करून घेऊयात। तर त्यासाठी लाडूच्या आकाराचा गोळा घेऊन याला आलू टिक्कीप्रमाणे शेप करायचा आहे, जेणेकरून ब्रेडमध्ये स्टफ करायला सोपं पडतं। तर बघू शकता एका टिक्कीला शेप करून झालेला आहे। उरलेल्या मिश्रणाचे सुद्धा अशाच पद्धतीने शेप करून घेऊयात। इतक्या मिश्रणाचे साधारणतः 10 ते 12 ब्रेड पॉकेट्स बनवून तयार होतात। तर आता पुढची प्रोसेस करूयात। तर सुरुवातीला इथे मी 2 ब्रेड घेतले आहेत। तुम्ही याऐवजी ब्राऊन ब्रेड सुद्धा घेऊ शकता। तर ब्रेड सुरुवातीला थोडेसे लाटून घ्यायचे आहेत, म्हणजे मग याचे पॉकेट्स बनवायला सोपं पडतं। दोन्ही ब्रेड व्यवस्थित लाटून झाले की यावर पाण्याचा हबका मारायचा आहे, ज्यामुळे ब्रेड हा ओलसर होऊन याला पाहिजे तो शेप देता येईल। त्यानंतर आपण जे स्टफिंग तयार करून घेतलं होतं ते ब्रेडवर ठेवून दुसऱ्या ब्रेडने कव्हर करून घ्यायचे। जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने थोडंसं दाबून घ्यायचं आहे। तर आता काय करायचं आहे, घरातील कोणती एक वाटी किंवा ग्लास घेऊन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण पुरी वाटी किंवा ग्लासाच्या साहाय्याने कट करून घेतो अगदी त्याच पद्धतीने याला कट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता एक ब्रेडचे पॉकेट्स बनवून तयार झाले आहेत। याच्या कडा ज्या आहेत त्या पाण्याचा हात लावून दाबून घ्यायच्या आहेत, म्हणजे मग त्या व्यवस्थित बंद होतील। उरलेले ब्रेडचे पॉकेट्स हे अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे। तर दुसरीकडे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर इथे एक गोष्ट लक्षात असू द्या, ब्रेड पॉकेट जास्त तेलकट होऊ नये यासाठी पाण्याचा हात लावून याला पूर्णपणे बंद करायचं आहे, म्हणजे मग ब्रेड जास्त तेल पित नाही। तर तेल हे बऱ्यापैकी तापलं आहे। ब्रेड पॉकेट्स तेलामध्ये सोडून मध्यम आचेवर चांगला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। ब्रेड पॉकेट्स तेलामध्ये सोडले की यावर तेल सोडून दोन्ही बाजूने अलटीपलटी करून सोनेरी रंगावर फ्राय करून घ्यायचा आहे। फ्राय करताना गॅसची फ्लेम ही एकदम लोवर ठेवू नका। यामुळे होतं काय की पदार्थ जो आहे तो जास्त तेल शोषून घेतो आणि त्यामुळे तो मग तेलकट होतो। तर ही एक गोष्ट लक्षात असू द्यात। तर बघू शकता एक ब्रेड पॉकेट्स बनवून तयार झालेला आहे। उरलेले सुद्धा अशाच पद्धतीने फ्राय करून घेणार आहे। फ्राय करून घेतलेले सगळे ब्रेड पॉकेट्स हे एका जाळीवर ठेवू शकता, म्हणजे मग तेल निथळण्यास मदत होईल। तर तयार ब्रेड पॉकेट्स हे तुम्ही सॉससोबत किंवा पुदिन्याची हिरवी चटणी यासोबत खाऊ शकता।
दोन्ही सोबत खूप मस्त लागतात. तर याच्या आवाजावरून बघू शकता बाहेरून एकदम कुरकुरीत असे ब्रेड पॉकेट्स बनवून तयार झालेत. याच्या स्टफिंगला सुद्धा एक मस्त असा चटपटीतपणा आहे. तर एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसहित. तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.